आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आष्ट्यात काळाचा घाला, उसाचा ट्रॅक्टर खाली चिरडून महिलेचा मृत्यू, पुतण्या जखमी। आष्टा शहरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली। मटन मार्केट ते मिरज वेस रोडवर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका 50 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात तिचा 16 वर्षीय पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिता सुभाष माळी वय 50 आणि त्यांचा पुतण्या वरद संतोष माळी वय 16 दोघेही राहणार चोमटमळा आष्टा। हे दोघेही आपल्या दुचाकीवरून MH10 ET 3224 मटन मार्केट परिसरातून मिरज वेस्टच्या दिशेने जात होते। सकाळी 10:30च्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या ऊस बियाणे घेऊन भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने MH09 BP 1783 त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की वरद माळी रस्त्याच्या कडेला फेकला गेला, मात्र अनिता माळी या ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्या। चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला। या प्रकरणी मयताचे नातेवाईक विजय अशोक माळी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अर्जुन शामराव खोत वय 40 राहणार कुंभोज जिल्हा कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। रस्ते सुरक्षा कायदा 2019 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ट्रॅक्टर चालकाने अत्यंत हलगर्जीपणाने आणि वेगात वाहन चालवून या अपघातास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी तात्काळ जखमी वरदला रुग्णालयात दाखल केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आवटे आणि पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत। आष्ट्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांतून केली जात आहे।